अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं ही अजूनही फिरतायत त्या सगळ्या गोष्टीच्या अपघाताच्या मागे. मध्यंतरी मी कोणाशी तरी बोललो होतो की अ, अपघात हा धुक्याने झाला का धोक्याने झाला. या बोलण्यातनं मला फक्त एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे त्यांनी 3 ठिकाणी एफ-आय-आर करण्याचा प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी एफ-आय-आर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिन्ही ठिकाणी सरकारकडनं एफ-आय-आर घेतली गेली नाहीत. म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की ते एफ-आय-आर घ्यायची नाही. मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की बाबा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाहीत. म्हणजे ज्यावेळेला ते मरीन ड्राईव्ह वरती गेले त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे ते तिथले जे कोणी अधिकारी होते ते त्यांचा एफ-आय-आर लिहून घेत होते, टाईप करत होते आणि टाईप करत असताना इतक्यात डीसीपी आले तिथले आणि त्यांनी सांगितलं की नाही एफ-आय-आर लिहून नाही घ्यायचा म्हणून. तर हे कशासाठी आहे मला असं वाटतं याची उत्तरं जर समजा काही नसेल त्या तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण जर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा एफ-आय-आर त्यांनी जर त्यांना करायचा असेल तर त्याला अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत. आज सुनेत्रा वहिनी तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा एफ-आय-आर आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतोय की तुम्ही एफ-आय-आर घेऊ नका. मला यात काही राजकारण मला काही माहिती नाही.